आज 25 डिसेंबर 2020. अर्थातच 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन आणि यासोबतच भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून देखील आपण सगळेजण आता आपण हा साजरा करत आहोत, किंवा खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वतःच्या हक्काचा, स्वतःच्या मुक्तीचा दिवस वाटावा असा हा प्रसंग होता. त्यामुळे आजही आपण सगळेजण संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर या दिवसाला भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून आपण बघत आहोत. जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने आज या ठिकाणी 25 डिसेंबर मनुस्मृती दिन निमित्ताने मनुस्मृती महिलांसाठी असलेला कर्दनकाळ या विषयावरती तुम्हा सगळ्यांसमोर लाईव्ह येते आहे. खरं तर विषय प्रचंड मोठा आहे, प्रचंड अभ्यासाचा विषय आहे. कारण बाबासाहेबांसारख्या तत्वज्ञानींनी, तत्ववेत्यांनी मनुस्मृती ज्या धाडसाने जाळली, किंवा मनुस्मृती हा खऱ्या अर्थाने महिलांना गुलामगिरीकडे नेणारा काळ होता, या अनुषंगाने बाबासाहेबांनी उचललेलं ते अतिशय मोठं पाऊल होतं. 25 डिसेंबर 1927 रोजी महाडच्या भूमीवरती ज्या पद्धतीने एक एक पानाचं वाचन करून ते कसं महिलांना गुलामगिरीत ढकलणार आहे, महिलांच्या विचारांचं, त्यांच्या असण्यावर, त्यांच्या वागण्यावरती, त्यांच्या स्त्री स्वातंत्र्यावरती घाला घालणारा खऱ्या अर्थाने ते पुस्तक असल्याने त्याचं एक एक पानाचं सहस्त्रबुद्धे नामक जे बाबासाहेबांचे सहकारी होते त्यांनी त्याला एक एक पानाचं वाचन करून त्या ठिकाणी ते जाळण्यात आलं. आणि 25 डिसेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा याच्यासाठी की 25, 26 आणि 27 या 3 दिवसांमध्ये जी परिषद बाबासाहेबांनी भरवली होती, की पूर्वीपासनं स्त्री असे काही महापुरुष, असे काही महानायक या भारत भूमीला झालेले आहेत, की त्यावेळेला मला असं वाटतं की मनुसारख्या ऋषींनी जर ही मनुस्मृती लिहिली असेल तर केवळ मनु एकटा दोषी नसून त्याच्यामध्ये जे काही सनातन्यांनी किंवा ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये आपल्या मनाने एडिटिंग करून म्हणता येईल की जे काही परत परत संदर्भ टाकून कायम स्त्रीला ती गुलामीत असावी, स्त्री ही दासीच असावी, या भावनेनी ज्या पद्धतीने त्या मनुस्मृतीमध्ये नवनवे विचार पेरण्याचं काम केलं, किंबहुना बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर देखील त्या मनुस्मृतीला आता पुन्हा त्याचं पुनर्लेखन करण्याचंही काम हाती घेतलं गेलं. म्हणजे मला असं वाटतं की 21व्या शतकाकडे वाटचाल करताना एक पुरोगामी महाराष्ट्र, एक पुरोगामी देश, एक विकसनशील देशाचं विकसित देशाकडे जेव्हा पाऊल उचलण्यात येत आहेत, तरी सुद्धा आजही त्या मनुस्मृती ज्या की भारतीय महिलांचा अपमान करणाऱ्या, त्यांना दासत्वाकडे लोटणाऱ्या असलेल्या मनुस्मृतीचं पुनर्लेखनाचं कामही काही लोक हाती घेत आहे. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठलीही नसावी. आणि म्हणून अर्थातच बहुजनांना गुलाम बनवणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करणाऱ्या बाबासाहेबांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करते. किंवा सत्यशोधक चळवळीचं बीज रोवणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी ज्या वेळेला मनुस्मृतीचा सगळ्यात आधी जर विरोध कुणी केलेला असेल तर तो महात्मा फुलेंनी केला. आणि त्यांना गुरु मानणारे अर्थातच बहुजनांचे नायक आपल्या सगळ्यांचे, ज्यांना कोटी कोटी नमन त्यांना आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, कारण ज्यांच्या संविधानावरती आपला भारत देश चालतो, त्या बाबासाहेबांनी जेव्हा महात्मा फुलेंना आपले गुरु मानून या मनुस्मृतीच्या दहनाचा एक मोठा निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थाने तो निर्णय एक अतिशय क्रांतिकारी निर्णय होता. त्यावेळेला या पद्धतीचं धाडस, म्हणजे जेव्हा हा निर्णय घेतला गेला त्यावेळेला 3 दिवसाचं त्यांनी महिलांची परिषद भरवली होती. आणि एवढंच काय तर बाबासाहेब त्यावेळेला विचारपीठावर कुठेच तुम्हाला दिसणार नाही, संपूर्ण म्हणजे ठराव पास करायचा तो महिलांनी, म्हणजे ती जी परिषद आयोजित केली होती त्या परिषदेमध्ये सर्वस्वी हक्क सुरुवातीला बाबासाहेबांनी महिलांना अर्पण केले, महिलांना दिले. इव्हन की बाबासाहेब भाषण सुद्धा देणार नाही, सर्व महिला करतील. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी तो एक अतिशय मोठा निर्णय घेतला, त्याची तयारी करायची होती. परंतु बाबासाहेबांनी विचार केला की जर मी बसनी येईल तर मला मनुस्मृती दहनाच्या कार्याची कुणबुण सगळीकडे लागलेली होती. त्यामुळे मनुस्मृती आता दहन होणार, त्यामुळे त्याचा विरोध करणारे जे काही सनातनी विचारांचे होते, जे काही मनुवादी लोक होते, ते निश्चितच या कामाला विरोध करतील. या भावनेने बाबासाहेबांनी आगबोटीने त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्यासोबत असंख्य बहुजनांनी मिळून मनुस्मृती दहनाचा तो एक अतिशय भारतातला सगळ्यात मोठा क्रांतिकारी असा निर्णय होता, तो निर्णय घेतला. मुळात आपण विचार करू की मनुस्मृती दहन म्हणजे काय, तर आपण हाही विचार मोठा समोर येतो की बाबासाहेबांसारखा पुस्तकांवर
प्रचंड प्रेम असणारा माणूस एखाद्या पुस्तकाला जाळू कसा शकतो. परंतु जेव्हा आपण एखादी गोष्ट नष्ट करायच्या मार्गक्रमणाला लागतो, जेव्हा जेव्हा आपण असा विचार करतो की एखादी गोष्ट ही चुकीची आहे, त्याच्या दुसऱ्या क्षणाला त्या नष्ट होत असलेल्या वस्तूची, त्या नष्ट होणाऱ्या गोष्टीची किंवा त्या नष्ट होणाऱ्या निर्णयाची पुनरावृत्तीच्या ऐवजी त्याचं एक नवनिर्माण किंवा चांगल्या पद्धतीचा त्यांना पर्याय आपल्याला देता आला पाहिजे, याचा विचार आधी बाबासाहेबांनी केला. आणि मग त्यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांसाठी असणारे चांगले कायदे या भारताला दिले किंवा भारतीय संविधानाचा अतिशय महत्वाचा निर्णय घेऊन त्या संविधानाचं लिखाण बाबासाहेबांनी केलं. अर्थातच ज्या मनुवादी लोकांनी त्या मनुस्मृतीला पुढे आणून भारतीय स्त्रियांना पुन्हा पुन्हा गुलामगिरीमध्ये लोटण्याचा प्रयत्न केला, त्या मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर बाबासाहेबांनी भारताला संविधान देऊन पुन्हा एकदा स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, पुरोगामित्वाचा पुरस्कार केला. आणि मला अतिशय आनंद होतो की ज्या सत्यशोधकीय चळवळीच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना पुढे आणलं आणि असंख्य स्त्रियांसाठी शिक्षणाचे दार उघडे केले, त्यांना गुरु मानून बाबासाहेबांनी मनुस्मृती सारख्या अतिशय मूर्ख अशा ग्रंथाचं दहन केलं आणि त्यानंतर त्याचाच तोच पुरोगामित्वाचा विचार पुढे करून बहुजनांच्या महिलांना पंचसूत्रीत आणून, अर्थातच राजसत्ता, आर्थिक सत्ता, शिक्षण संस्था, धर्मसत्ता या अशा शिक्षण सत्ता या सत्तेमध्ये आणणारे आपल्या सर्वांचे आदरणीय असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी खऱ्या अर्थाने या अशा महापुरुषांच्या, या अशा महानायकांचा ज्यांनी कायम स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, मग महात्मा फुले बाबासाहेब यांच्या विचारांचा पुरस्कार करत शिवश्री खेडेकर साहेबांनी आपल्या सर्वांना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून देशाची, मी कायम म्हणते की देशाची सगळ्यात जास्त अखंड चालणारी एकमेव चळवळ जर कुठली असेल तर ती अर्थातच जिजाऊ ब्रिगेड. ती जिजाऊ ब्रिगेड या भारताला देणारे खेडेकर साहेब सुद्धा तेवढेच आमच्या सगळ्यांसाठी आदरणीय आहेत. मग या मनुस्मृतीवरती मराठा सेवा संघाचे प्रतिनिधी म्हणून किंवा जिजाऊ ब्रिगेडची एक पदाधिकारी म्हणून बोलताना मला आज अतिशय आनंद होतो की हा आमच्या मुक्तीचा दिवस आहे, हा आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. आणि आज जेव्हा की 1927 पासून आजपर्यंत, किंबहुना बाबासाहेबांनी 1927 ला जेव्हा मनुस्मृती जाळली त्याच्याही पूर्वी म्हणजे 1855 मध्ये जन्म झालेल्या मुक्ता साळवेंनी तर ती बहुजनांची लेख होती. इतक्या कमी वयाच्या मुक्तांनी त्या वर्षी त्या वयात, इतक्या कमी वयात बहुजन सनातनांच्या विरोधात आवाज उठवून या धर्म सत्ता गाजवणाऱ्या लोकांना प्रश्न केला की आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, आम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही, आम्हाला या समाजामध्ये स्वतंत्र होऊन वागण्याचं स्वातंत्र्य नाही, मग आम्हा स्त्री जन्माचं जगण्याचा अर्थ काय. आणि अशा निबंधातून जगभर आवाज उठविणारी मुक्ता खऱ्या अर्थाने आमच्या बहुजनांची नायिका आहे. आणि म्हणून मग मनुस्मृतीमध्ये नेमकं काय आहे, मनुस्मृती जाळली म्हणजे नेमकं काय केलं, हे सगळं आपल्या सगळ्यांसमोर येणारा एक प्रश्न. तर खरं तर मनु हा एक ऋषी म्हणून त्यांनी लिहिलं किंवा ही आख्यायिका कुणी कधी पाहिली, मनुला मनुस्मृती लिहिताना कुणी पाहिलं, तुमच्या आमच्यापैकी कुणीही पाहिलं नाही किंवा सनातन्यांपैकीही कुणीही पाहिलं नाही. मला असं वाटतं की या विषयावरती जरा आक्रमकच माझं वक्तव्य नक्कीच होणार आहे. त्यामुळे पानसरेंसारखे, दाभोळकर, कलबुर्गी या सगळ्यांसोबतच अशीही भीती बरेच जण दाखवतील की अरे मनुस्मृतीवरती बोलायला निघाली आहेस. पण मला असं वाटतं की देश की ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडची पदाधिकारी म्हणून असल्या विषयावरती बोलणं मी माझं कर्तव्य समजते. किंवा मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरीताई भदाने, मी आपलंही आभार मानेल आणि माझ्या जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व सख्यांचा आभार मानेल सुरुवातीला. आणि खेडेकर साहेबांसारखं बुलंद अशी ताकद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आमच्यासारख्या महिला घाबरून कुठलीही सुरुवात करत नाही, तर निर्भीडतेनेच आम्ही या मैदानात उतरतो आहोत की जिथे जिथे स्त्रीत्वावरती अन्याय होईल, मग मनुस्मृती दहन जरी झाली असली तरी पुन्हा पुनर्लेखनाचा जर त्याचा विचार केला जात असेल तर तुम्हाला सांगण्यात येईल की 1927 रोजी जर बाबासाहेबांनी महाड या ठिकाणी तो दहन करण्याचा निर्णय घेतला गेला असेल तर आज आमच्या गावागावातली गावशाखा इतक्या मजबूत झालेल्या आहेत की पुनर्लेखनाचा जर मनुस्मृतीचा विचार केला गेला या समाजामध्ये तर गावागावामधील केवळ चूल आणि मूल मध्ये अडकलेली आमची स्त्री शक्ती सुद्धा आज ती तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नसून ती सुद्धा याचं दहन करायला मागे येणार नाही. त्यामुळे समाजामध्ये पुन्हा एकदा मनुस्मृतीचं पुनर्लेखन होणार नाही याचीही दक्षता सर्वांनी घ्यावी. या विषयावरती पुढे बोलताना बाबासाहेबांना नेमकं मनुस्मृती जाळावी का वाटली, कारण मनुस्मृतीने लोकांच्या मनावरती जी विषमता पेरली होती ती विषमता नष्ट करणे देखील त्यावेळेला अतिशय गरजेचं होतं. मनुस्मृतीने लोकांच्या मनामध्ये उच्च नीच
नीचतेचे जे संस्कार पेरले होते ते जाळणे सुद्धा अतिशय गरजेचं होतं, जे की त्याच्या पानापानावरती प्रत्येक वेळेस स्त्री ही कशी गुलामगिरीत असली पाहिजे याचं नोंद घेतलेली होती, ही लिखाण केलं गेलं होतं. त्यामुळे ती विषमता जाळणे सुद्धा खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात जी मनुस्मृती रुजवल्या गेली होती त्या मनुस्मृतीचं जाळण करणं तेवढंच गरजेचं होतं. देशातील लोकांची मने ज्या विषमतेशी पक्की बांधलेली होती त्या बंधनातून लोकांना मुक्त करणं सुद्धा बाबासाहेबांना अतिशय गरजेचं वाटलं आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाचा महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. यासोबतच समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य हे सुद्धा आपल्यासाठी असू शकतात याची बहुजनांना, दलितांना जाणीव नव्हती. त्यामुळे ती जाणीव बहुजनांच्या लेकांना व्हावी, बहुजनांच्या लेकींना व्हावी. शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या लेकींनी सुद्धा समाजामध्ये स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि समतेने जगावे यासाठी सुद्धा बाबासाहेबांना मनुस्मृती जाळण्याची गरज भासली. लोकांची मनुवादी होत चाललेली बुद्धी, भ्रष्ट होत चाललेली बुद्धी त्या साखळी दंडातून लोकांना बाहेर काढणं सुद्धा बाबासाहेबांना तेवढंच गरजेचं वाटलं आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय त्यांना का घ्यावासा वाटला तर समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय जन्मालाच येऊ नये याचा जो पुरस्कार करणारे मनुवादी लोक होते त्यांना बाबासाहेबांना दाखवून द्यायचं होतं की माझा शूद्र सुद्धा या समाजात उच्च जातीचा आहे आणि तो चांगले काम करू शकतो आणि उच्च पातळीवरती जाऊन यश मिळवू शकतो हे बाबासाहेबांना दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांना विरोध होत होता की जर तुम्ही मनुस्मृती जाळणार असाल किंवा मनुस्मृती जाळल्यानंतर बाबासाहेबांवरती जे ताशेरे ओढल्या गेले त्यावरती त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला की हो मला सुद्धा दलितांसाठी जगायचं आहे. आणि बाबासाहेबांनी एकट्याने तो निर्णय घेतला नाही, कारण बाबासाहेब तोपर्यंत मान्य करता येणार नाही जोपर्यंत छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांना आपण मान्य करणार नाही, जोपर्यंत महात्मा फुलेंनी जे कवाड उघडे केले होते त्यांना मानता येणार नाही. कारण बाबासाहेबांनी सुद्धा या सगळ्यांच्या मार्गदर्शनात या सगळ्यांच्या विचारांचा पुरस्कार करून या भारताला संविधान दिलेलं होतं. मग अतिशय पवित्र मानला गेलेला हा मनुस्मृती, त्यावेळेच्या काळामध्ये अतिशय पवित्र मानला गेलेला हा मनुस्मृतीचा ग्रंथ विषमतेचा कायदा म्हणून जाळला जाऊ शकतो हे लोकांना खरं तर आश्चर्य वाटत होतं. परंतु बाबासाहेबांनी एक दलित असलेल्या बैराग्याच्या हातून, म्हणजे ज्या मनुस्मृती स्त्रियांना सुद्धा वाचण्यासाठी परवानगी नव्हती किंवा त्या मनुस्मृतीत फक्त असं काय आहे त्याचे उकल कुणाला सहजासहजी होऊ नये म्हणून कायम त्याच्यामध्ये गूढ असं मनुस्मृतीला बनवून टाकलेलं होतं. तर बाबासाहेबांनी त्याच मनुस्मृतीला जाळण्यासाठी एका अतिशय दलित आणि भिक्षुकाच्या हस्ते ती जाळण्याचा निर्णय पुढे घेतला. आणि म्हणूनच लोकांच्या मनाचा, लोकांच्या विचारांचा, लोकांच्या कृतीचा अनादर करणाऱ्या या मनुस्मृतीला खऱ्या अर्थाने एक चांगला विचार समाजाला देण्यासाठी, स्वतंत्र विचार करण्यासाठी आणि समतेची प्रस्थापना करण्याची ताकद या समाजामध्ये जागृत झाली पाहिजे या आणि अशा उदात्त भावनेने बाबासाहेबांनी या समाजाला मनुस्मृती दहनही होऊ शकतं आणि क्षुद्र दलित लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने जगू शकतात, बहुजनांना सुद्धा समाजामध्ये जगण्याचा एक मोठा हक्क या समाजाला आहे. कारण केवळ एका धर्मासाठी हा देश बनलेला नाही. मला असं वाटतं की हे सगळ्या जातीपाती, या सगळे धर्म वगैरे गोष्टी फक्त आपल्या भारतात चालत असाव्यात. कारण युरोप सारखे देश, अमेरिका, इंग्लंड सारखे देश, या इकडल्या भागातल्या देशामध्ये हा असल्या जाती व्यवस्था होणे नाही आणि म्हणूनच कदाचित आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे असणारे हे देश आहे. पण आजही आपल्या इथल्या सनातनांनी, आजही आपल्या इथल्या मनुवादी लोकांना याची जाणीव न होणे ही खऱ्या अर्थाने 21व्या शतकात आपल्याला शोकांतिका वाटावी, इतकी खेदजनक ही बाब. यासोबतच ही विषमता, म्हणजे मनुस्मृतीने जी विषमता समाजाला पसरवली, म्हणजे नेमकं काय होतं असं मनुस्मृतीमध्ये, नेमकी ती कुठल्या प्रकारची विषमता होती. तर एकूण 12 अध्यायाची मांडणी असलेला हा मनुस्मृती खंड, मनुस्मृती ग्रंथ खऱ्या अर्थाने आपण बघू की त्याच्यामध्ये एकूण 12 अध्याय होते. पहिल्या अध्यायातनं जगाची उत्पत्ती कशी झाली याची मांडणी करण्यात आली. याच मनुस्मृती ग्रंथामध्ये दुसरा अध्याय जो होता तो संस्कार विधी मांडणारा होता किंवा व्रतचर्य काय असतं, नमस्कार आदी काय असतं याचा उल्लेख केलेला होता. तिसऱ्या अध्यायामध्ये विवाह आणि श्राद्ध वैकल्य वगैरे काय असतं याचा उहापोह होता. आणि हे सगळं जेवढे अध्याय होते हे
प्रत्येक अध्याय शूद्र, दलित, बहुजन आणि आपण महिलांच्या कायम विरोधाची भूमिका घेणारे हे प्रत्येक अध्याय होते. हेही मी या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की 4थ्या अध्यायामध्ये वृत्तीचे लक्षण की मनुष्याने कसं वागलं पाहिजे, महिलांनी कसं वागलं पाहिजे. 5व्या अध्यायामध्ये भक्षभक्ष निर्णय काय पद्धतीचे होते. 6व्या याच्यामध्ये वानप्रस्थ. 7व्या अध्यायामध्ये राजांचे जे काही धर्म होते, अर्थातच क्षत्रियांचे काय धर्म अधिकार असायला पाहिजे याचा उहापोह केला गेलेला आहे. आणि 8व्या याच्यामध्ये न्याय निरूपण कशा प्रकारचं होईल याचा उहापोह झालेला आहे. 9व्यामध्ये तर अतिशय म्हणजे या मनुस्मृती हा ग्रंथ अतिशय मूर्खांनी बनवलेला आणि मूर्खत्वाचं लक्षण असलेला पाखंडी ग्रंथही त्याला म्हणता येईल. कारण स्त्री पुरुष धर्म जेव्हा की एका पुरुषाचा आणि एका स्त्रीचा विवाह हा दोन शरीरांचं नाही तर 2 विचारांचं, 2 कुळांचं मिलन असतं. 2 कुटुंबाच्या रेशीम गाठी, ऋणानुबंध त्याच्यामध्ये जुळले असतात. पण स्त्री पुरुषांचे धर्म आपल्याच मनाचे, आपल्याच विचारांची पेरणी करून मनुनी बनवले किंवा त्याच्यामध्ये काही सनातनांनी आपल्या विचारांची पेरणी केली याचाही उकल होणे आज गरजेचं आहे. 10व्या याच्यामध्ये आपण बघतो की संस्कार जाती काय असतील किंवा 11व्यामध्ये प्रायश्चित विधी आणि 12व्यामध्ये अध्यायाचे नाव जे शुभशकुन असतात ज्या पद्धतीचे आपण बघतो की ज्या रूढी परंपरा आहेत, कर्मकांड आहे ज्याला मराठा सेवा संघाच्या 33ही शाखांनी कायम विरोध केला या कर्मकांडाला. अशा पद्धतीने या 12ही अध्यायाचा आणि 2684 श्लोक असलेला हा मनुस्मृती ग्रंथ. मग या सगळ्या ग्रंथामध्ये नेमकं असं काय होतं मनुस्मृतीमध्ये की तो बाबासाहेबांना जाळावासा वाटला किंवा समतावादी चळवळीचा पुरस्कार करणारे बाबासाहेब, आजच्या या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरोगामित्वाचा प्रचार करणारे खेडेकर साहेब, तर आपल्या महिलांना आजही या मनुस्मृतीचे ज्या काही वेदना का वाटाव्यात, कारण एखाद्या स्त्रीला कायम ती गुलामगिरीत असावी याच्यासाठी तिच्यावरती लादलेले जे आरोप मनुस्मृतीत आहेत ते इतके गलिच्छ होते. स्त्रीच्या सौंदर्याचं, स्त्रीच्या शरीराचं, स्त्रीच्या वागण्याचं, तिच्या असण्याचं जे अश्लील रूप त्या मनुस्मृतीत शब्दबद्ध केलेलं आहे ते खरं तर मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीपर्यंत हे पोहोचू नये. ते बाबासाहेबांनी जरी जाळलं असलं तरी त्याचा पुनर्विचार करण्याचा, पुनर्लेखन करण्याचा वारंवार प्रयत्न होत असेल तर मला असं वाटतं की आजची तरुण पिढीने आणखी जोमामध्ये याच्या विरुद्ध पेटून उठणंही तेवढंच गरजेचं होतं. या सगळ्या मनुवादी लोकांना नेमका त्यांना विरोध केल्यापेक्षा मला असं वाटतं की आपण या मनुस्मृतीला नाकारणं का गरजेचं होतं. बाबासाहेबांनी तर नाकारलं, परंतु आजच्याही परिस्थितीमध्ये या ग्रंथाचा उहापोह कुठे ना कुठेतरी आपल्या समाजामध्ये आजही पसरतो आहे. तर या मनुस्मृतीमध्ये जे काही विश्वनिर्मितीचे खोटे स्वरूप मांडले होते तर याचा अभ्यास करताना, याचं वाचन करताना जेव्हा लक्षात आलं की 4 वर्णांचे ज्या पद्धतीने कामाचं वाटप झालेलं होतं तेही खूप निंदनीय होतं. की मनुनी जेव्हा हे शब्दबद्ध केलं किंवा मनुस्मृतीत असं दाखवलं की ही संपूर्ण सृष्टी ही फक्त एका पुरुषामुळे निर्मित झाली. मला तर खरं आश्चर्य वाटतं की पुरुष बाळाला जन्म कसा घालू शकतो. म्हणजे इतकं पहिलाच मुद्दा मनुस्मृतीतला खोडून काढावासा वाटतो की सृजनाची निर्मिती स्त्री आहे, बीजाची उत्पत्ती स्त्रीच्या शरीरात होते, बीजाला अंकुरण्याचं काम स्त्रीच्या शरीरातून होतं आणि हे सगळं होत असताना एका युगपुरुषाने किंवा एका महापुरुष होता, मनु असं सांगतोय की त्या महापुरुषामुळे हे सगळे जन्म झाले, हे सगळे उत्पत्ती झाली. तर आता प्रश्न निर्माण होतो की पुरुष बाळ जन्माला घालतो की स्त्री बाळ जन्माला घालते. इथे स्त्री पुरुष भेदभाव किंवा स्त्री पुरुष विरोधातला मी बोलते असं नाही, तर मनुस्मृतीमध्ये जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत ते कायम स्त्री पुरुषांमध्ये वाद निर्माण करणारे किंवा स्त्रीच्या अस्तित्वावरती आरोप करणारे आणि स्त्रीचं अस्तित्वच नाकारणारे मुद्दे मनुस्मृतीमध्ये नमूद केलेले होते. तर आपण बघतो की विश्वनिर्मितीचे जे खोटे स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेलं होतं तर त्याच्या 4 वर्णांचा उहापोह जे मनुनी केलेला होता त्यातला पहिला होता की तो जो विश्वनिर्माता पुरुष आहे. लक्षात घ्या, मनु म्हणतोय की विश्वनिर्माता हा पुरुष आहे. मग पुरुष आहे तर त्याच्या मुखातून जो जन्म घेतो तो ब्राह्मण, ज्याच्या बाहूतून जो जन्म घेतो तो क्षत्रिय, ज्याच्या मांड्यांमधून किंवा कमरेखालच्या भागांमधून जो जन्म घेतो तो वैश्य आणि पायातून जो जन्म घेतो तो क्षुद्र. आता विज्ञान इतकं पुढे गेलं किंवा विज्ञानाची पदवीधर असल्यानंतर आणि इतक्या सगळ्या तुम्ही सगळ्यांपैकी किती जण आता आपण सगळे सुशिक्षित आहोत आणि मग मला सखींनो आश्चर्य वाटतं की
ज्या स्त्रीच्या देहातनं, ज्या स्त्रीच्या शरीरातनं, ज्या भागातून बाळाची निर्मिती होते, असं होत असताना मनू असं लिहू कसा शकतो की मुखातून ब्राह्मण जन्माला आला, हातामधून क्षत्रिय जन्माला आला, किंवा पायातून मांडीतून वैश्य जन्माला आले आणि शूद्र हे पायातून जन्माला आले. म्हणजे त्यांनी मांडणीच या पद्धतीने केली की पायाच्या खाली स्त्री असावी, पायाच्या खाली शूद्र असावे. कुणी निर्माण केलं? या जातीपाती मनुस्मृतीतून तयार झाल्या. या आपल्या इथल्या महापुरुषांनी, आपल्या इथल्या महानवनायिकांनी यांनी निर्माण केलेल्या नाहीये. तर मनुस्मृतीच्या माध्यमातून हे 4 वर्ण समाजामध्ये पसरवण्याचे हे अतिशय रुष्ट असे, अतिशय अनिष्ट असे वर्ण निर्माण करायचा प्रयत्न झाला. मग एवढंच नाही तर या 4 वर्णांना मनुस्मृतीच्या माध्यमातून कामाचे वाटप सुद्धा होऊन गेले. म्हणजे हे लोक यांचे पितू, म्हणजे मनुस्मृती जरी जाळली, याच्यावरती तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज इतके वर्ष झाल्यानंतर मनुस्मृतीवरती दहन तर झालं, मग परत एकदा बहुजनांच्या एका लेकीला, बहुजनांच्या एका स्त्रीला का म्हणून याच्यावरती बोलायचं काम पडत असेल? तर मला असं आहे की इंग्रज गेले आणि इंग्रजी सोडून गेले असं जे आपण म्हणतो, म्हणजे काही गोष्टी, पण त्यांना सुद्धा या मनुवादी लोकांनी सांगितलं की हिंदूंचा एकच धर्मग्रंथ आहे. जसं मुस्लिमांचं शरिया आहे तसं त्या पद्धतीने हिंदूंचा एक धर्मग्रंथ आहे आणि तो केवळ आणि केवळ मनुस्मृती हाच ग्रंथ आहे आणि हेच कायदे या समाजामध्ये लागू झाले पाहिजे, याचा जो आग्रह सनातन्यांनी त्यावेळेला करून ठेवलेला होता. तर आज ते आग्रह, तो विचार कुठेतरी संपुष्टात आणणं फार गरजेचं होतं आणि म्हणून बोलावं असं वाटतं की याच मनुस्मृतीमध्ये आपल्याच मनाने, म्हणजे इंग्रज गेले, इंग्रजाला सांगावं असं वाटतं की आपण बघतोय की कामाचे वाटप जेव्हा झाले त्यावेळेला सांगण्यात आलं की ब्राह्मणांचे काम काय, तर ब्राह्मणांनी विद्या करावी, ब्राह्मणांनी शिकावं, ब्राह्मणांनी शिकवावं, ब्राह्मणांनी दान घेण्याची कृती करावी. मग क्षत्रियाचे कार्य कोणते हे सुद्धा या मनुस्मृतीत नमूद करून दिलेलं आहे की मग क्षत्रियांचे काम कोणते, तर त्यांनी प्रजेचं रक्षण केलं पाहिजे. म्हणजे राजा वगैरे जे होते, महाराजा, हे सगळे क्षत्रिय वगैरे येतील ते त्याच्या, मग त्यांचं काय, तर त्यांनी प्रजारक्षण करायला हवं, त्यांनी दान द्यायला हवं, त्यांनी यज्ञ करायला हवं, त्यांनी कायम अध्ययन करायला हवं. म्हणजे ब्राह्मण शिकवतील आणि आपण शिकावं, हे सगळे मुद्दे सुद्धा या ठिकाणी त्या मनुस्मृतीमध्ये या 4 वर्ण निर्माण करताना त्यांचे कामाचं सुद्धा वाटप झालं. पुढे विचार करू आपण याच विषयामध्ये, तर मग वैश्यांना त्यांनी कुठले कामं वाटप केलेले होते, तर पशुपालन, व्यापार आणि या पद्धतीने सावकारी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या वैश्यांना वाटप केलेल्या होत्या. आणि मग शूद्रांसाठी, बहुजनांसाठी, दलितांसाठी कुठले काम होते, तर अर्थातच त्यांनी ब्राह्मणांची, क्षत्रियांची, वैश्यांची, वैश्य जे होते त्या सगळ्यांची त्यांनी सेवा केली पाहिजे आणि यांच्याशी कुठलाही दुजा भाव करायची परवानगी दलित आणि शूद्र लोकांना नाही. मला या विषयावरती बोलत असताना, या मुद्द्याला हात घालत असताना मला आजची खूप खंत वाटतं की एका 6व्या वर्गातल्या मुलाची आई या नात्याने, की मला लहानपणापासून आपण बघतोय की आपण जेव्हा मैत्री करतो, आपण जेव्हा समाजात वावरतो, तेव्हा कुठलंही, म्हणजे मनुस्मृतीचाच हा मुद्द्याला पुढे हात घालताना मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं की बालपणापासून मुलावरती संस्कार करताना त्याला कधीही जाती व्यवस्था माझ्या मार्फत शिकवण्यात आली नव्हती किंवा तुम्ही माझ्या सगळ्या सख्याही त्या गोष्टी कधी शिकवत नसतील. तर आता 6व्या वर्गाच्या अभ्यासक्रमात नुकत्याच झालेल्या परीक्षेचा त्याचा अभ्यास घेताना मी बघते की त्याच्यामध्ये बुद्धिझम, जैनिझम, मग तो म्हणाला की आई हे सगळं काय आहे, बुद्ध लोक कोण होते, क्षुद्र लोक असं का लिहिलंय याच्यामध्ये, जैन लोक का होते, आणि हे होतेच नाही तर यांच्या कामाचं कसं वाटप झालं होतं हे मनुस्मृतीच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर बोलते. पण मला अतिशय खंत वाटतं की शालेय मुलांच्या अभ्यासक्रमात सुद्धा असे मुद्दे नमूद करावे. ही इतकी मोठी शोकांतिका समाजाची आहे आणि त्याच्यात सुद्धा असंच दिलेलं आहे की ब्राह्मणिझम, ब्राह्मणांनी कुठले कामं करायचे, वैश्यांनी, जे मी तुम्हाला कामं आता हे वर्णांच्या आधारावरती मनुस्मृतीत असलेले सांगितले, हेच कामं, ह्याच पद्धतीचे 4 वर्ण आजच्या विद्यार्थ्यांना शिकवायची गरज काय. उद्या खेळायला जाताना तो मुलगा विचारेल की आई अमुक जातीचा, मग हा शूद्र आहे का, हा वैश्य आहे का, हा क्षत्रिय आहे का, हा ब्राह्मण आहे का, आई मी याच्याशी मैत्री करू का, हे असे निंदनीय प्रश्न जर मुलांच्या तोंडून उद्या येतील तर मग आमच्या शिक्षणाचं काय. म्हणजे आम्ही आज भारतीय मुक्ती दिन साजरा करत आहोत, आम्ही मुलांना एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवायचं स्वप्न पाहतो आणि परत एकदा जर मुलांच्या पुस्तकामध्ये कुठल्या माध्यमातून ह्या गोष्टी
गोष्टी दाखल केल्या जाऊन राहिल्या याचाही शोध घेणं आज खूप गरजेचं आहे, की असं कुठलं मूळ आहे की जे मुलांना नकळतपणे त्यांच्या अभ्यासक्रमात या मुद्द्यांचा समावेश करत आहोत. हा भाग वेगळा की दलितांवर कसे अत्याचार झाले किंवा दलितांनी पुढे कशी प्रगती केली, बाबासाहेबांनी का म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला आणि मग प्रचंड अभ्यास करून त्यांनी या भारताला जो संविधान दिला त्या संविधानाच्या भरोशावर आज आपला संपूर्ण देश चालतो आहे. या गोष्टींचा समावेश खरं तर मुलांच्या अभ्यासक्रमात व्हायला हवा, परंतु असं कुठलंही न होता परत मुलांना त्या जुन्या काळामध्ये मनुस्मृतीमध्ये ढकलण्याचं जे पाप आता पूर्ण होत आहे. तर म्हणून मला असं वाटतं की मनुस्मृतीसारखा मूर्ख पाखंडी ग्रंथ या भारतात आजपर्यंत झाला नाही. त्यामुळे अशा ग्रंथाचं पुनर्लेखनाचा आणि अशा ग्रंथाचा समर्थनाचा विषय येत नाही. आज भारतीय स्त्रीला हा दिवस 25 डिसेंबर हा दिवस मुक्ती दिन म्हणून का आपल्या हक्काचा वाटतो आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण मनुस्मृतीमध्ये महिलांविषयी ज्या पद्धतीने नियम लावले होते, ज्या पद्धतीने कायदे केले होते, ज्या त्या दंडसंहितावरती स्त्रीने वागावं असा जो उहापोह करण्यात आला होता त्याचाही पुढे आपण विचार करू. की स्वातंत्र्यापासून स्त्रीला खरं तर मनुस्मृतीने तिचं जे स्त्रीचं स्वातंत्र्य आहे त्याच्यापासून त्याच्यामध्ये वंचित ठेवलं. की 9वा अध्याय याच्यामधला काय सांगतो की तो 9वा अध्यायच मुळात स्त्रीच्या निंदतेचा सुरू होऊन जातो. की स्त्रीला कायम ताब्यात ठेवायला हवं. वडिलांनी म्हणजे ती जर लहान असेल तर तेव्हा तिचा सांभाळ वडिलांनी करावा. स्त्री जर मोठी होईल तरुण होईल तर तिचा सांभाळ पतीने करावा. आणि स्त्री जेव्हा म्हातारी होईल तर तिचा सांभाळ तिच्या मुलांनी करावा आणि तिला कायम गुलाम आणि कायम दासी बनवून ठेवावी. मला आश्चर्य वाटतं की जर एखादीचे वडील बालपणीच मरून जात असेल तर मला मनूलाच प्रश्न करावासा वाटतो की बाबा रे तू स्वर्गात आहेस नरकात आहेस मला माहिती नाही, किंवा तुझं पुनर्लेखन करण्याचा विचार करणाऱ्यांना विचारावंसं वाटतं की एखाद्या महिलेचे एखाद्या मुलीचे वडील जर बालपणीच मरून जात असेल तर मग दुसरे वडील तुम्ही आणून देणार आहात का तिचा सांभाळ करायला? किंवा मग तरुणपणानंतर ती विधवा झाली, ती घटस्फोटीत झाली तर मग तिचा सांभाळ करायला का? तिने शिक्षण घेतलेलं आहे, ती तिचा एकटीचा सांभाळ करू शकत नाही. परंतु पुढला नियम सुद्धा त्यांनी असंच दाखवून दिलेला आहे या मनुस्मृतीमध्ये. म्हणजे खरं तर असं वाटतं की इतकी विनोद करायची बुद्धी त्याला सुचली असावी. म्हणजे आज मला आश्चर्य वाटतं की ज्या पद्धतीने मनूने हे सगळं लिखाण केलं असेल किंवा मनूचं नाव पुढे करून ज्या महिलेने किंवा ज्या पुरुषांनी याला पुढे आणलं असेल किंवा याचा पुरस्कार करणाऱ्यांना मला प्रश्न विचारावासा वाटतो की जर वडील हयात नसतील, पती हयात नसतील, एखाद्या स्त्रीचा मुलगा हयात नसतील, मग त्या एकट्या स्त्रीने या समाजामध्ये जगू नये, तिला जगण्याचे अधिकार नाकारलेले असतील का? या अर्थाने बाबासाहेबांनी खरं तर तो निर्णय घेतला असेल. किंवा जर अशी स्त्री एकटं जगण्याचा प्रयत्न करत असेल, मग आज मला खरं तर काही ज्या सिंगल पॅरेंट्स आहेत किंवा ज्या सिंगल वुमन आहेत त्यांना मला खरं तर अभिमान वाटतो त्यासारख्या महिलांचा. परंतु मनुस्मृतीत असं नमूद केलेलं आहे की अशा एकट्या जगणाऱ्या स्त्रिया या दोन्ही कुळासाठी कलंक आहे. कोणी लिहून ठेवलं? हे वरून पडलेलं पुस्तक आहे किंवा जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा अमिबा वगैरे असे जीवजंतू जन्माला आले नाही. आणि जन्माला काय आलं तर एक केवळ मनुस्मृतीच त्या समुद्रातून किंवा त्या नदीतून किंवा ज्या पाण्यातून जीवाची उत्पत्ती झाली असेल. कारण विज्ञान असं सांगतो की जीवाची उत्पत्ती तिथनं झाली. म्हणून तर हेही नमूद करताय की पृथ्वी ही चपटी होती. म्हणजे या मनुस्मृतीचा अभ्यास करणारे किती भूगोल तज्ज्ञ होते मला आश्चर्य वाटतं. किंवा भूगोलाच्या तज्ज्ञांनाही कधीतरी आत्महत्या करावीशी वाटेल असे प्रश्न जेव्हा मनुस्मृतीत निर्माण झाले. तर इतके म्हणजे भूगोल, इतिहास, विज्ञान या सगळ्यांना गुंडाळून ठेवणाऱ्या गोष्टी मनुस्मृतीमध्ये नमूद केलेल्या आपल्याला बघता येईल. किंवा पुढला मुद्दा तर माझ्यासारखीला अतिशय म्हणजे हसायला तर येतं पण याचा रागही तेवढाच येतो. म्हणजे दोन्ही गोष्टी या भूमिकेतून मला आश्चर्य वाटतं की जर एखादी स्त्री नट्टापट्टा करत असेल, म्हणजे आता स्त्रीचा तो स्थायी भाव आहे, स्त्रीचा मूळ स्वभाव आहे की तिने नटावं, तिने मुरडावं. प्रत्येक स्त्रीला हे सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत. तर स्त्रीने नट्टापट्टा जर करणारी स्त्री असेल, हौशीने वागणारी असेल, समाजामध्ये चांगले मुद्दे मांडणारी असेल, प्रभावी बोलणारी असेल, तर अशा स्त्रिया पुरुषांना बिघडवतात किंवा त्यांना भुरळ घालतात. आता मला सांगा की जर एखादा पुरुष खूप चांगला वक्ता असेल, पुरुष खूप चांगला एखादा हँडसम पुरुष असेल, मग तो एखाद्या स्त्रीला भुरळ घालत नाही का? म्हणून हे कुठल्या तत्वावरती, कुठल्या बेसवरती किंवा कुठले असे नियम होते की ज्याच्या नियमावरती म्हणून हे सगळं लिहून ठेवलं? म्हणजे मनुस्मृतीमध्ये आश्चर्य वाटतं की स्त्रीच्या प्रत्येक वेळेस स्त्रीला धारेवरती धरलं, स्त्रीला आणि शूद्रांना. का? आम्ही माणूस नाहीत, म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. या गोष्टीला मनुस्मृतीमध्ये कुठेही थारा दिलेला नाही. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये मनुस्मृतीमध्ये पुढे लिहिलंय की अशा स्त्रिया ज्या क्रोध, काम च्या माध्यमातून पुरुषांना, ज्ञानी अज्ञानी पुरुषांना
कामी लावतात, त्यांना भुरळ घालतात, त्यांना एका वाईट मार्गाने नेतात, कुकर्माला लावतात. हे सगळे मुद्दे मनूंनी त्या ठिकाणी नमूद केले. किंवा विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच स्त्री ही म्हणजे पुढला मुद्दा अतिशय म्हणजे दुपारी इथे जेवढ्या महिला मला दुपारी 2ची वेळ आता 2:30 होत आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी झोपेतून उठल्या असाल किंवा क्षिप्राचं व्याख्यान आहे म्हणून तुम्ही झोपल्याही नसाल, तर तुमची झोप उडवणारा पुढचा मुद्दा मनूनी नमूद केलेला आहे की मनू असं म्हणतो की विश्वाची उत्पत्ती जेव्हापासून झाली तेव्हापासून स्त्री ही केवळ आणि केवळ झोपा काढणारी आहे. तुम्हाला हे नसेल तर तुम्ही यशवंत मनोहरांचं पुस्तक वाचू शकता, त्याच्यामध्ये हे सगळं नमूद केलेलं आहे. किंवा कुरुंदकरांचं पुस्तक वाचू शकता. किंवा अनेक असे मुद्दे दाखले आहेत मनुस्मृतीमध्ये. किती गंभीर स्वरूपाचे आरोप स्त्रियांवरती लावलेले आहेत की स्त्री ही झोपा काढणारी आहे, दागिन्यांचा तिला मोह आहे. तर दागिन्यांचा मोह आहे इथपर्यंत आम्ही समजू शकतो, आमचा तो स्थायी भाव आहे, आम्हाला ते स्त्री सुलभ भावना आहेत आमच्या. नटणं मुरडणं आमच्या भावा लागलं, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही पुरुषांना भुरळ घालतो किंवा पुरुष एवढेही मूर्ख नाहीत की एखाद्या स्त्रीनी त्यांना म्हणजे ते पण शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत. म्हणजे मनूनी त्या काळचे जर काही ते मनुवादी लोक मूर्ख असतील तर तुम्हाला भुरळ घालू शकेल एखादी स्त्री. आजच्या पुरुष जे आहेत, जे अतिशय शिकलेले आहेत, मला ऐकणारे अनेक सुशिक्षित पुरुष आहेत या ठिकाणी 100च्या वरती सगळे तुम्ही मला ऐकत आहात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही स्त्री ही तिच्या स्वतःच्या असण्याला मांडणारी आहे, तिच्या अस्तित्व तिला निर्माण करायचंय, तिलाही जगायचा अधिकार आहे. म्हणून या समाजात जर एखादी स्त्री चांगली राहून, चांगली वागून, चांगला अभ्यास करून, चांगलं संशोधन करून जर बोलण्याचं स्वातंत्र्य जपू शकते, लिहिण्याचं स्वातंत्र्य जपू शकते, वागण्याचं असण्याचं स्वातंत्र्य जपू शकते, तर मनू आणि मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्यांना कुठलाही अधिकार नाही अशा स्त्रीला नावं ठेवण्याचा किंवा मग तिच्यासारखं दोन कर्तृत्व तुम्हीही गाजवून दाखवा. त्यामुळे सरसकट अशी मांडणी आहे की कुठलाही पुरुष हा असा भाळत नसतो, त्याला सुद्धा त्याचा मेंदू असतो, त्याला त्याचे विचार असतात आणि तरीही त्याला एखादी स्त्री आवडत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. किंवा अशी स्त्री जर चांगली वागून, चांगली राहून समाजात वावरत असेल तर तो तिचा प्रश्न आहे, ते तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथवरच थांबत नाही तर क्रोध आणि हिंसा करणारे असे आरोप मनुस्मृतीमध्ये आपल्या महिलांवरती लावण्यात आले की कुठल्याही सृजनशील, संवेदनशील जर स्त्री असेल, मी किंवा माझ्यासारख्या अनेक महिला जर या ठिकाणी हे ऐकत असतील, काही प्राध्यापिका असतील, काही डॉक्टर असतील, काही सर्वसामान्य गृहिणी असतील, काही कर्तृत्ववान महिला असतील, तर अशा कुठल्याही सृजनशील, संवेदनशील महिलांना न पटणारे किंवा त्यांचा माथा भडकवणारे आरोप या मनुस्मृतीमध्ये महिलांसाठी लावलेले आहेत. म्हणून या मनुस्मृतीचा विरोध पुन्हा जर लेखन होईल तर आम्हा सगळ्यांचा कायम असेल. की पुन्हा याच मनुस्मृतीमध्ये पुढला मुद्दा आहे की 6वा मुद्दा असा की स्त्रीला त्यांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेण्याचा अधिकार देखील नाकारला. मी काल परवा झालेल्या महिला सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेच्या व्याख्यानमध्ये सुद्धा सांगितलं की अशा ठिकाणी गडचिरोली सारखा मागास भाग असलेला किंवा आदिवासी भाग असलेला, नक्षलग्रस्त भाग असलेला जिल्हा सुद्धा मला आदर्श वाटतो की जिथे सर्वंकष चांगले अधिकार हे महिलांना प्रदान केलेले आहेत. की तिने पुनर्विवाहाचं स्वातंत्र्य आहे, तिला जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य आहे, तिला घटस्फोट घेण्याचं स्वातंत्र्य आहे. एवढंच नाही तर पती निधनानंतर त्याच्या संपत्तीवर अधिकार गाजविण्याची आणि ते अधिकार मिळवण्याचे अधिकार सुद्धा गडचिरोली सारख्याच ठिकाणच्या महिलांना आहे. मग अशा ठिकाणी मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्या मनुवादी लोकांना प्रश्न विचारावासा वाटतो की ज्या सृजनाची निर्मिती, ज्या समाजाची निर्मिती एका स्त्रीमुळे झाली तर ती पुरुषामुळे झाली, हा असा सिद्धांत मांडणारा मनुस्मृती ग्रंथ या भारताचा, या देशाचा धर्मग्रंथ होऊ कसा शकतो? त्यामुळे पुनर्विवाहाचा अधिकार तुम्ही नाकारला, मग उद्या एखाद्या मनुवादी पुरुषाची किंवा मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्या माणसाची जर मुलीच्या नशिबी वैधव्य आलं, ती विधवा झाली, तर मग तुम्ही आयुष्यभर तुमच्या मुलीला तसंच ठेवून राखणार आहेत का? म्हणून मला असं वाटतं की मनुस्मृतीमध्ये पुनर्विवाहाचा मुद्दा जो आहे, खऱ्या अर्थाने हा मुद्दा जाळला गेला ते बाबासाहेबांच्या मुळे. आणि आता बहुजनांच्या लेखी जेव्हा पुनर्विवाहाचा निर्णय मोठा एक अतिशय लक्षणीय, अतिशय क्रांतिकारी निर्णय घेऊ शकतात किंवा मराठा विवाह मंडळाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्विवाह, शिवविवाह लावण्यात येतात, तर खरोखर खेडेकर साहेब आणि मराठा सेवा संघाच्या पुरोगामी विचारांचं या ठिकाणी मनोमन एक स्त्री म्हणून कौतुक करावं असं वाटतं आणि अभिनंदन करावं असं वाटतं. यासोबतच पुढे असं की पतीच्या परवानगीशिवाय
स्त्रीला धनसंपदेवर अधिकार गाजविण्याचा अधिकार नाही, हा सुद्धा पुढील मुद्दा मनुस्मृतीमध्ये नमूद केलेला आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की कोरोना काळात तर कित्येक पुरुषांच्या नोकरी गेलेल्या होत्या. आता परत मला असं वाटतं की मनू मला कुठेतरी भेटायला हवा आणि त्याला प्रतिप्रश्न मला करता यावा की बाबा रे, कोरोना काळात जेव्हा नवऱ्याचा नोकरी गेलेली होती तेव्हा तिने संचय करून ठेवलेला जे पैसा होता त्याच्या भरोशावर तर कित्येक घरं चाललेली आहेत. मग कसं काय या मनुस्मृतीमध्ये असा मुद्दा, म्हणजे यांनी जे जे मुद्दे नमूद केले मनुस्मृतीमध्ये ते स्वतःच त्यांच्या तोंडावरती पडले, त्यामुळे त्यांच्याच त्याच्या माध्यमातून त्यांचे मुद्दे सगळे खोडल्या जाऊन राहिले. पुढे असं की पतीच्या म्हणजे नवऱ्याने जर एखाद्या आपल्या पत्नीला विकलं किंवा नवऱ्याने आपल्या पत्नीला टाकून दिलं किंवा तर त्या नवऱ्याचा तिच्यावरचा अधिकार नष्ट होत नाही, पण तिचे जे स्वातंत्र्य आहे ते मात्र संपून जाते. म्हणजे नवऱ्या बायकोला टाकून द्यायचा, बायकोला एकटं सोडून द्यायचा, बायकोला विकायचा, हे अधिकार फक्त मनुस्मृतीने पूर्वीपासून पुरुषांना दिले. का? एखादा नवरा जर वाह्यात असेल तर त्या बायकोला का म्हणून तो अधिकार नाही की बाबा रे, तू चुकीच्या मार्गाने चालला आहेस त्यामुळे मी तुझ्यासोबत संसार करू शकत नाही, असा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जर आज आम्हाला आता मिळालं आहे, आम्ही तो निर्णय आता घेऊ शकतो, ते केवळ अशा मनुस्मृतीचं दहन झालं म्हणून. पुढे असं की नवरा मेल्यानंतर सुद्धा स्त्रीने ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि असं ब्रह्मचर्याचं पालन करणारी स्त्रीला स्वर्ग प्राप्त होतो. आता मला प्रश्न पुन्हा निर्माण होतो की स्वर्ग कुणी पाहिला? म्हणजे त्याच्यामध्ये असं मुद्दा की जर नवऱ्याच्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही पालन कराल आणि नवरा मेल्यानंतर तुम्ही पुनर्विवाह जर केला नाही, तुम्ही ब्रह्मचारी राहणार असाल एखाद्या साध्वीसारखं. आता कितीतरी कोण कुठे किती म्हणजे स्वतःला बाबा आसाराम बाबू झाले, राधेमा झाले, मला तर आश्चर्य वाटतं की स्वतःला बापू, महाराज, देवी, माता म्हणवून घेणाऱ्या महिला स्वतः किती ब्रह्मचर्याचं पालन करत आहे आणि का म्हणून मग आसाराम बापूंसारखे महाराज जेलमध्ये जाऊन पडले आहे, याचाही मुरलीधर महाराज सारखे महाराज का म्हणून मग जेलमध्ये जात आहेत. म्हणून मनुस्मृतीच्या पुरस्कार करणाऱ्या लोकांना हे असे महाराज आता दिसत नाहीत का? म्हणजे त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं असतानाही त्यांनी हे सगळे कुटील धंदे करायचे आणि स्त्रीसाठी फक्त केवळ निर्णय की तिला नवरा नाही, तिचा घटस्फोट झाला, तिला ती विधवा झाली तर तिने ब्रह्मचर्याचे पालन करावे म्हणजे तिला स्वर्गात जाता येईल. मग प्रश्न निर्माण होतो की स्वर्ग मनूनी पाहिलंय का? मनूनी स्वर्गात जाऊन परत येऊन मनुस्मृतीचं लिखाण केलं का? किंवा त्याला नरक प्राप्त झाले का? हे स्वर्ग आणि नरक हे सगळं कुठल्या बेसवरती या सगळ्या मनुवाद्यांनी निर्माण केलं, याचाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. पुढला प्रश्न असा की नवरा जर स्वैराचारी असेल, नवरा जर बाहेर खाली असेल तरी सुद्धा स्त्रीनी त्याला देव मानावं. इतका वाह्यात विचार, इतका मूर्ख विचार या मनुस्मृतीमध्ये नमूद केलेला आहे असं तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे पुरुषांनी तिला मारझोड करावी आणि मारझोड केल्यानंतर स्त्रीने त्याला म्हणावं की बाबा रे, काल तुम्हाला खूपच छान मारहाण केली हो तुम्ही, तर मला आज पुन्हा एकदा तशी मारहाण करता का? म्हणजे असा प्रश्न आम्ही विचारायचा का नवऱ्याला की तू मला रोज रोज मारहाण कर आणि तरी सुद्धा मी तुला देवासारखं पूजेल आणि वटसावित्रीचं व्रत मी त्याच्यासाठी करेल की तुझ्यासारखा मारझोड करणारा, तुझ्यासारखा दारू पिणारा, तुझ्यासारखा बाहेर ख्याली करणारा नवरा मला 7 जन्म मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा मनुला आणि मनुस्मृतीला आणि मनुवादी लोकांना आमच्याकडून आहे का? तर असा विचार जर किंवा अशा विचारांचा पुरस्कार जर हे सगळे करणार असेल तर जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी, रमाई आणि अहिल्याच्या लेकी असल्या प्रकारचं आयुष्य जगायला कदापि तयार नाही. त्यामुळे हा चांगला विचार पुढे या सगळ्या महापुरुषांसोबत पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, म्हणजे गौरी लंकेश सारख्या पत्रकार जी निर्भीडपणे लिहायचा प्रयत्न करते किंवा बोलायचा प्रयत्न करते, तर त्यांना ज्या पद्धतीने या समाजामध्ये ज्या गनिमी कावानी म्हणा किंवा पाठीमागे येऊन ज्या भेकाड्यांनी त्यांना मारून टाकलं, त्या भेकाड्यांना प्रश्न विचारावा असा वाटतो की तुमच्या लेकीला जर नवरा मारझोड करत असेल, तुमचा जावई जर बाहेर खाली असेल आणि व्यसनाधीन असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या लेकीला असा प्रश्न मांडणार का की बाई का तू काल त्याची पूजा केली होती की नाही? इतके घाणेरडे, इतके अश्लील, इतके वाह्यात विचार या मनुस्मृतीमध्ये नमूद केलेले आपल्याला दिसतील. पुन्हा असं की नवरा जुगारी असेल आणि पुन्हा एक मुद्दा नमूद केलेला आहे मनुस्मृतीमध्ये की नवरा जर जुगारी असेल आणि नवरा जर रोगपीडित असेल तरी सुद्धा महिलांनी बायकोनी त्याची सेवा करावी. आता याच्यामध्ये रोगपीडित असेल तर हा मुद्दा एक सुशिक्षित, सुसंस्कृत
संस्कारी असलेली महिला म्हणून मला आणि माझ्या सगळ्या सख्यांना मान्य आहे की जर पती आमचा आजारी असेल, त्याला कुठला दुर्धर आजार झाला असेल, तर त्याची सेवा करायला आम्ही सगळ्यात तयार आहोत, मान्य. पण जर तो जुगारी असेल, जर तो दारू पिऊन घरी येणार असेल, तर त्याच्यासोबत संसार करायला आम्हाला आमच्या आई बाबांनी तरी जन्माला घातलं नाही, किंवा ज्या संस्कारात वाढलो, किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारामध्ये असं कुठेच नमूद नाही की, कारण आमच्यासाठी धर्मग्रंथ म्हणा किंवा आमच्यासाठी या देशाचा जर एक ग्रंथ असेल तर तो केवळ आणि केवळ संविधान आहे. आणि जर आमच्यासाठी कुठली कायद्याची संहिता असेल तर ती केवळ आणि केवळ हिंदू कोड बिल आहे. याच्यापासून तरी मनुस्मृतीने आणि मनुवाद्यांनी दूर राहिलेलं नक्कीच बरं. यासोबतच पुढला मुद्दा याच्यामध्ये आहे की पती मृत्यूनंतर ज्या लोकात जातो त्याच लोकांमध्ये स्त्रीनी जायची इच्छा बाळगावी. आता हा जर मनुस्मृतीमध्ये असा नमूद केलेला विचार आहे तर पुन्हा मला तर आश्चर्य वाटतं. मला वाटतं की मनू कुठेतरी असायला हवा, किंवा मनूचे पाईक, मनूचे जे कार्यकर्ते आहेत, मनुस्मृतीला उहापोह करणारे किंवा त्याचे जे भक्त असतील, तर त्यांना मला प्रश्न विचारावा असं वाटतो की पती मृत्यूनंतर ज्या लोकात जातो म्हणजे नेमकं कुठल्या लोकात जातो? परलोकात जातो. हे परलोक तुमच्यापैकी किती जणांनी पाहिले आहे? स्वर्गात तुमच्यापैकी किती जण जाऊन वापस आले आहेत की स्वर्ग खूप छान आहे, तिथे मखमली फुलांचे गालीचे आहेत आणि त्याच्यावरून चालायला मिळतं, आणि नरकामध्ये काट्यांचे बगीचे, त्या काट्यावरून जायला मिळतं. हे सगळे नियम किंवा हे सगळे स्वप्न पाहिलेले आहात तुम्ही लोक, की आम्हाला भूल देत आहात की स्त्रीला फक्त, कारण जर आमच्यातली कल्पना आणि आमच्यातली सुनीता एक वेळेस मंगळावरती जायचा प्रयत्न करेल किंवा चंद्रावरती पाऊल ठेवण्याचं धाडस जर आजचा समाज करतो, तरी सुद्धा मनुस्मृती सारखे अंधश्रद्धा पसरविणारे, कर्मकांडाचा पुरस्कार करणारे, बुवाबाजीचा पुरस्कार करणारे जर ग्रंथ आमच्यावरती लादल्या जात असेल, पुनर्लिखाण करून लादल्या जात असेल, तर त्याची आम्ही कुठलाही त्याचा स्वीकार आम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे पुढला जो मुद्दा मनुस्मृतीत नमूद केलेला आहे की पती मृत्यूनंतर ज्या लोकात जातो त्याच लोकात जाण्याची इच्छा बाळगावी. आता मला आश्चर्य वाटतं की पती मेल्यानंतर त्या बिचाऱ्या स्त्रीनी त्याच्या ज्या देहाजवळ दुःख व्यक्त करावे, की देवाला आराधना करावी की बाबा माझा नवरा स्वर्गात नेतो आहेस तू की नरकात नेतो आहेस, तेवढं मला तू कळव. नसेल कळवणं होत तर किमान जाता जाता रस्त्यातनी फोन कर मला म्हणावं लागेल की बाबा रे, रस्त्यातनं मला एक फोन कर की मी तुझ्या नवऱ्याला स्वर्गात नेतो आहे, म्हणजे मीही ती इच्छा बाळगेल की नवरा माझा स्वर्गात चालला, मलाही घेऊन जा. मुद्दा जसा मिश्किल वाटून राहिला, हसायला येत आहे, तेवढाच त्याचा राग येतोय, त्याची चीड येते आहे की एखाद्या या भारताला, ज्या भारताला एक सगळ्यात चांगला इतिहास लाभलेला आहे, ज्या देशाला एक, अशा देशामध्ये जर असे ग्रंथ निर्माण होत असेल आणि त्या ग्रंथाला जाळल्यानंतरही पुन्हा एकदा अशा वाईट पद्धतीने त्याचं पुनर्लेखन करण्याचा आणि पुन्हा एकदा ती तशी मनुवादी विचारशैली आमच्या डोक्यावरती लादण्याचा जर प्रयत्न होत असेल, तर अशा विचारांचा पुरस्कार आम्ही करू शकत नाही. किंवा आणखी एक मुद्दा याच्यामध्ये असाच आहे की पती जिवंत असताना त्याला रुचणार नाही असे वर्तन करू नये. म्हणजे सगळे नियम महिलांसाठीच आहात का? पुरुषांसाठी मनुस्मृतीमध्ये कुठलेच नियमावली नाही का? म्हणजे पतीने येऊन जर तिला मारझोड केली, शिव्या हासडल्या, तरी सुद्धा पत्नीने म्हणावं की बाबा तू मला शिव्या देत राहा, मला खूप छान वाटतं, हो मी तुम्हाला खूप अतिशय आभारी आहे मी तुमची, आणि तुमच्यासारखा नवरा मला मिळूच शकत नाही, त्यामुळे तुमची उद्याची दुसरी शिवी मला कुठली असेल, किंवा तुम्हाला मला मारण्याचा प्रकार कुठला असेल, असं विचारावं का आम्ही महिलांनी नवऱ्याला? किंवा मग अशा मुद्दा नमूद करताना त्यांना जराही लाज वाटू नये की आपण काय लिहितो आहे, की ज्या स्त्रीच्या गर्भातनं आपला जन्म होतो आहे, तिचा त्या सृजनाच्या निर्मिक असलेल्या स्त्रीच्या त्या अधिकारावरती लांछन, तिच्या जगण्यावरती लांछन, तिच्या असण्यावरती लांछन, या अशा नियमांचे जे काही पुरस्कार मनुस्मृतीमध्ये करून ठेवले आहेत, या सगळ्या नियमांचा पुरस्काराचा आम्ही या ठिकाणी निश्चितच निषेध करतो. पुन्हा याच्यामध्ये असं आहे की स्त्री म्हणजे या भूतलावर असलेली असत्य अशी बाब, किंवा स्त्री म्हणजे जनावर. मला याही प्रश्नावरती मनू आणि त्याच्या पुरस्कार करणाऱ्यांना विचारावं असं वाटतं की जर स्त्री या भूतलावरची असत्य अशी बाब असेल, तर मग तुम्ही जन्माला आले कुठून?
हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जादू झाली असेल, किंवा त्याचा पुरस्कार करणाऱ्या पाखंडी लोकांकडे काहीतरी जादूची काडी असावी की त्यांनी अशी ती फिरवली असावी आणि हे सगळे मनुवादी लोक जन्माला आले असतील. पण मला तरी, आम्ही तरी पुरोगामित्वाचा विचार करणारे, आम्ही बहुजन, आम्ही दलित, हो आहोत आम्ही दलित. मला आश्चर्य वाटतं की आहो आम्ही बहुजन, त्याचा आम्हाला कुठल्या नाही, कारण पूर्ण देश ज्यांच्यावर चालतो ते बाबासाहेब आमचे आहेत, छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे आमचा संपूर्ण जगाने स्वीकारलेला राजा आमचा शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, या सगळ्यांसोबत सावित्री रमाई, या सगळ्या आमच्या आहेत. त्यामुळे यांनी ज्या निर्माण करून दिल्या, यांनी जी सत्यता दिली आहे, त्या सत्यतेच्या लेखी आम्ही आहोत. त्यामुळं स्त्री ही या भूतलावरची असत्य आहे असं नमूद करणारी मनुस्मृती तेव्हाही मान्य नव्हती, आणि पुनर्लेखन करत असाल तरी तिला जाणण्याचं धाडस आम्ही या ठिकाणी ठेवू. पुन्हा असं की स्त्री ही जनावर आहे, तर सगळेच पशुमध्ये गणतात. पशु, माणूस हे सगळे काही असे वेगवेगळे निर्माण केलेले नाहीयेत. त्यांनाही भूक आहे, त्यांनाही श्वास आहे, देवाने त्यांनाही जगण्याचा अधिकारच दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याच पासून उत्पत्ती झाल्यानंतर शेतीची निर्मिती आपण करत असताना, पिकवताना बैलाचा आधार घेतोच आहे, गायीचा आधार दुधासाठी घेतोच आहे. त्यामुळे त्या गोष्टीला मी म्हणणार नाही. परंतु जर आम्हाला असत्य मानून असाल आणि कायम आम्हाला गुलामगिरीमध्ये ठेवायचा जर निर्णय घेत असाल, तर आम्ही आता ते ऐकणाऱ्या आताची ही ब्रिगेड तरी नाहीच नाही. मग पुढे मनूमध्ये पुढे विचार करताना त्यांनी असं नमूद केलं की काही गोड विचार मांडण्याचाही मनुस्मृतीमध्ये विचार केला की मग स्त्री पूजनीय, देवी समान केव्हा होते, तर जेव्हा ती आपण गुलामगिरीत आहोत याला धन्य मानते. म्हणजे अर्थातच की आम्ही गुलामगिरीत आहोत आणि याचा आम्हाला खूप आनंद होईल का की बाबा रे, आम्ही मंगळसूत्र घालायचे, आम्ही जोडवे घालायचे, आम्ही पतीच्या नावाची टिकली कुंकू लावायची, आणि म्हणूनही असे नियम त्यांना लावले नाहीत की एखाद्या प्रसंगात गेल्यानंतर अमक्याची बायको, अमक्याची सून, अमक्याची आई, या सगळ्या ओळखीने आम्ही मिरवायचं. या असे जे मुद्दे म्हणून या ठिकाणी मांडले, तर त्या पूजनीय स्त्री केव्हा होते हेही मांडायला तो विसरला नाही बरं का. पुढे ते म्हणते की गुलामगिरीत जी स्त्री धन्यता म्हणते की हो, सासू सासरे या सगळ्यांनी जी गुलामगिरी माझ्यावरती दांडले की तू लिहायचं नाही, तू बोलायचं नाही, हा मग तू तब्येतीने अतिशय क्रूश आहे, रोड आहेस, तर मग तू वायली वाहन आहेस आणि आमच्या घरी गहाण ठेवली आहे, हे असे स्त्रीवरतीचे आरोप चालतात. किंवा तुझा उपयोग आम्ही आमच्या मुलाची दारू सोडवायसाठीच केला, त्यामुळे तू आता संपूर्ण आयुष्य कुठलंही काम न करता केवळ त्याची व्यसने दूर करावी याच्यासाठी. म्हणजे मनू गेला आणि हे असे जे पिलावळ सोडून मागे गेला ना, मला त्याचाही रोष वाटतो की खऱ्या अर्थाने स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या समाजामध्ये सुद्धा स्त्रीला तिचं स्वातंत्र्य बहाल करत नाही. जेव्हा की ती तिच्या सगळ्या कामांमध्ये हुशार असेल, कर्तृत्वान असेल, तरी सुद्धा तिने आजही त्या पितृसत्ताक पद्धतीमध्येच राहावं. आणि म्हणून मला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं आणि जे काही पुरोगामित्वाचा विचार करणारे आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की भारत हा देश हा मातृसत्ताक देश आहे. या देशाने जगाला जिजाऊ दिली, या देशाला जगाने इंदिरा गांधी दिली, या देशाला जगाने अहिल्या दिली, सावित्री दिली, अहिल्या रमाई आणि यासारख्या कर्तृत्वान महिला दिल्या. त्यामुळे हा देश हा मातृसत्ताक देश आहे. त्यामुळे कुठलीही पितृसत्ताक गुलामगिरीमध्ये जगायला, जेव्हा की चांगले पुरुष असतील, कर्तृत्वान पुरुष असतील, सुशिक्षित असतील आणि स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्रियांच्या आचाराचा, विचाराचा पुरस्कार करणारे, तिच्या मताचा आदर करणारे, तिचा स्त्री सन्मान बहाल करणारे पुरुष असतील, तर अशा पुरुषांचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. परंतु जेव्हा जेव्हा आमच्या स्त्रीत्वावरती दोष लावणारे जर या ठिकाणी पितृसत्ताक पद्धती असेल, तर अशा पद्धतीचा पुरस्कार आम्ही या ठिकाणी करू शकत नाही. यापुढे स्त्री ही पूजनीय केव्हा, तर अतिशय निंदनीयच असा एक पुढचा मुद्दा दिलेला आहे की देखणी स्त्री उपभोगासाठी, म्हणजे एकीकडे स्त्री, दलित स्त्री चालणार नाही, बहुजन स्त्री चालणार नाही, क्षुद्र असलेली स्त्री चालणार नाही. परंतु जर दलितातली, क्षुद्र असलेली आणि बहुजनांची स्त्री ही जर देखणी असेल, तर ती उपभोगासाठी त्यांनी स्वीकारावी, त्याच्यापासून भोगसुख सगळं घ्यावं. तेव्हा तुम्ही कुळाचा विचारही नाही केला तर चालेल. मग हा कुठला नियम, इथे नियमांची बदलाव का केला गेला,
म्हणजे एकीकडे तुम्हाला जर या सगळ्या महिला चालत नसतील तर मग केवळ शरीर सुखासाठी, भोग सुखासाठी आणि उपभोगासाठी मग दलितांची स्त्री का म्हणून चालते, तेव्हा तुम्हाला विचार येत नाही की मग ती दलित आहे तर तिच्यावरती अन्याय अत्याचार कसा करावा, तेव्हा तुम्हाला पाप लागत नाही, तेव्हा तुम्ही नरकात जात नाही, असेही प्रश्न निर्माण होते. म्हणजे स्त्री केव्हा अपूजनीय आहे, केव्हा ती दासी आहे, केव्हा ती गुलाम आहे, याचे नियम तर मनूने मांडले त्या मनुस्मृतीमध्ये, परंतु ती स्त्री केव्हा पूजनीय आहे हे मांडायचा सुद्धा विचार मांडायला मनू विसरला नाही, किंवा मनूच्या नावाने लिखाण करणारे जे काही मनुवादी आहेत ते हाही विचार मांडायला विसरले नाही. त्यामुळे या अतिशय मूर्ख ग्रंथाचा तेव्हाही बाबासाहेबांनी निषेध केला आणि आजच्या या परिस्थितीतही आम्ही निषेध करायला विसरणार नाही. पुढे असं की जी स्त्री गुलामगिरीचा पुरस्कार करेल किंवा गुलाम राहून संपूर्ण आयुष्य जगायचा निर्णय घेत असेल तर अशी स्त्री कौतुकास प्राप्त आहे. म्हणजे तिने कायम गोशात राहायला पाहिजे. तिने म्हणजे आजही जर विचार करत असाल तर नाकापर्यंत तिने पदर घेऊन, म्हणजे एकीकडे कल्पना आणि सुनीता उडायला निघाल्यात आणि तुम्ही मग काय मनुस्मृतीमध्ये असं नमूद कराल का की चंद्रावर जात असलेल्या स्त्रीनी तो कॉस्ट्युम घालायचा नाही, तर तिने साडी, अंगभर साडी घालायची, नाकापर्यंत पदर घ्यायचा आणि मग तिने त्या अंतराळ यानामध्ये जावं. विज्ञानाच्या जगात वावरताना सुद्धा जर तुम्हाला पुन्हा मनुस्मृतीचं पुनर्लेखन करावंसं वाटतं तर अशांनी त्यांच्या जगण्यावरती प्रश्न निर्माण होते की बाबा रे, तुम्हाला कुठल्या लोकांमध्ये जायला संधी मिळणार आहे, तुम्ही स्वर्गात जाणार की नरकात जाणार, त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. पुन्हा असं की अशी स्त्रीचंच कौतुक या समाजात होईल की जी लवून बोजून राहते, जी तिचा आवाज उठवत नाही, जी ती मत व्यक्त करत नाही. पुढे असं की स्त्रीने मनुस्मृतीप्रमाणे गुलाम राहून दाखवले तर ती जगण्यास पात्र आहे किंवा पूजनीय आहे. म्हणजे त्या मनुस्मृतीमध्ये जे नियम दिलेले आहेत त्याच्यानुसारच तिने जगायला पाहिजे, हाही निर्णय मनूनी या ठिकाणी या मनुस्मृतीमध्ये मांडलेला आहे. मग आता विचार असा निर्माण होतो की या समाजामध्ये म्हणजे जर आंतरधर्मीय विवाह आता होत असतील, म्हणजे स्त्रीनी दोन विवाह, आंतरधर्मीय आंतरजातीय तर नाहीच नाही, आंतरधर्मीय सुद्धा विवाह करू नये. मग मला आमच्या केशवराव भोसले जो कक्ष आहे त्याचे आमचे आदरणीय, ज्यांनी नुकतंच पुस्तकाचं लेखन केलं आणि भारतातले प्रतिष्ठित रंगकर्मी असलेले सतीश पावडे सर जे मराठा आहेत आणि त्यांच्या पत्नी प्राध्यापक डॉक्टर निशा शेंडे या दलित समाजाला बिलॉंग करतात. मग या दोघांनी जो प्रेमविवाह केला, या दोघांनी जो आंतरधर्मीय विवाह केला, का तो यशस्वी झाला नाही, त्यांची मुलं शिकले नाहीत. काल मला भेटायला आलेली मैत्रिणीचा मला विवाह सोहळा आठवतो. ती मराठा समाजाची मुलगी आणि तिने दलित समाजाच्या, बौद्ध समाजाच्या मुलासोबत लग्न केलं. आजही मुंबई मेट्रोमध्ये मोठ्या पदावर असलेली आमची मैत्रीण आणि मंत्रालयातही मोठ्या पदावर असलेला आमचा मित्र, म्हणजे दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला तेव्हा माहेरच्यांनी प्रचंड विरोध केला किंवा या समाजातही अनेकांनी त्यांना विरोध केला. पण आज जेव्हा त्यांचा संसार बघते आहे तर मुंबईच्या मेट्रो सारखी धावते आहे आणि आमचा मित्रही चांगलं लिखाण करतो आहे. म्हणजे त्यांचा संसार सुखाचा झाला नाही. याच मराठा सेवा संघाच्या जिजाऊ ब्रिगेडच्या आमच्या राष्ट्रीय संघटिका असलेल्या मयुराताई देशमुखांनी सुद्धा श्याम चौकामध्ये असंख्य महिलांसोबत हीच मनुस्मृती जाळून दाखवण्याचं धाडस केलं. आणि मला असं वाटतं की माधुरीताईंच्या नेतृत्वात आता जर पुन्हा एकदा मनुस्मृती पुनर्लिखाणाचं काम झालं तर गावाखेड्यातील प्रत्येक महिला ही मनुस्मृती जाळण्याचं धाडस बाळगेल. याच मनुस्मृतीमध्ये आणखी एक मुद्दा आहे की ज्या महिलेचं नाव नदी, पर्वत, पशु, पक्षी यांच्याशी निगडीत असेल तर ती स्त्री घरच्या पुरुषाला नरकात नेईल किंवा आजूबाजूच्या लोकांनी अशा स्त्रीशी बोलू नये, ती कलंकित. आश्चर्य वाटतं की सरिता नावाच्या महिलेने जगू नये का, गंगा नावाच्या महिलेने जगू नये का. आमच्या जिजाऊ ब्रिगेडमध्ये सरस्वती ताई आहेत, नदीचं नाव आहे, क्षिप्रा आहे, मी स्वतः नदीचं नाव आहे. म्हणजे आमच्यासारख्या स्त्रियांना जगायचं नाकारणार आहात का मनुस्मृतीचा पुरस्कार करणारे लोक. किंवा मग असं आहे की पक्षीचं नाव चालत नाही, मग तर संपूर्ण या जिजाऊ ब्रिगेडच्या सुरुवातीपासून ज्या महिलेनी धडाडीने या जिजाऊ ब्रिगेड उभं करण्याचं सामर्थ्य राखून ठेवलं, आज त्या रुद्रत्वाकडे कलत असल्या तरी सुद्धा मयुराती लाईव्ह आलाय. तर मला आश्चर्य वाटतं ताई की ज्या पद्धतीने म्हणजे पक्षीचं जर नाव असेल महिलांचं तर त्या महिलेला सुद्धा जगायचा अधिकार नाही. मग मयुराताई एवढी मोठी ब्रिगेड तुम्ही उभारली कशी, मला तुमच्याकडून हे खरं तर जाणून घ्यायला आवडेल. तरी सुद्धा म्हणजे आणि मग असं की म्हणजे छान चांगलं नाव असेल अशा स्त्रीने जगावं.
मग आमच्या प्रदेशाध्यक्ष माधुरीताईंचं नाव माधुरी आहे, पण ताई अजिबात गोड गोड बोलणाऱ्या नाही, अतिशय बेधडक प्रश्न करणाऱ्या, बेधडक वागणाऱ्या आणि मराठा क्रांती मोर्चात तर सगळ्यात समोर राहून खऱ्या अर्थाने शासनाला प्रश्न विचारणारे आहेत. म्हणजे मनुचे मनुस्मृती इथेच आम्ही खोडून काढलेली आहे. त्यामुळे स्वतः म्हणजे एखाद्या स्त्रीने बाहेर जाऊ नये, तिचं मत स्वातंत्र्य व्यक्त करू नये आणि मग प्रश्न निर्माण होतो की ज्या सेवा संघाची पायाभरणी खेडेकर साहेबांनी केली, त्यांनी स्वतः मागे राहून आपल्या पत्नीला राज्य सत्तेमध्ये उतरवून सलग 15 वर्ष आमदारकी करून समाज सुधारण्याचं, राजसत्तेत आपला हक्क मांडण्याचा, राजसत्तेत आपली राजसत्ता गाजवायचा, एवढंच नाही तर जिजाऊचं चित्र विधानसभेत फडकवण्याचा, तिथे लावण्याचा निर्णय जर एखादे घेत असतील तर मग हा पुरोगामी राज्य, हा पुरोगामी देश निर्माण करण्याचं धाडस आम्ही ठेवतो. त्यामुळे मराठा सेवा संघाप्रणीत सगळे कक्ष पुन्हा एकदा आज या ठिकाणी 25 डिसेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या सगळ्या महिला, जिजाऊ ब्रिगेडच्या सगळ्या ब्रिगेडियर महिला या ठिकाणी आज असलेला मनुस्मृती दहन दिनाचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. बाबासाहेबांना आभार मानतोय, महात्मा फुलेंचा आभार, सावित्रीबाईंचा आभार की या महापुरुषांनी आम्हाला एक चांगला विचार दिला. मनुस्मृतीच्या विरोधात त्यांनी त्यावेळी आवाज उठवला आणि आम्हाला तेवढं सक्षम केलं की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आवाज उठवू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून बहुजन नायिकांनी जो इतिहास आमच्या सगळ्यांसाठी निर्माण करून दिलेला आहे, त्या मार्गावरती मार्गक्रमण करताना पुन्हा एकदा जर या ठिकाणी मनुस्मृती पुनर्लेखनाचा विचार होणार असेल तर त्या विचाराचा निषेध, त्या मनुस्मृती प्रत्येक ठिकाणी जाळण्याचं धाडसही आम्ही जिजाऊच्या लेखी ठेवत आहोत. पुनश्च एकदा आज मनुस्मृती दिन आणि भारतीय मुक्ती दिनाचा मी माझ्या सगळ्या महिला सख्यांना या ठिकाणी शुभेच्छा देते. खरं तर मनुस्मृती हा विषय खूप मोठा आहे, खूप डीप विषय आहे. पुन्हा एकदा कधीतरी सविस्तर मांडणीसाठी यायची संधी मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड आणि सेवा संघाने दिली तर पुन्हा एकदा या ठिकाणी विचारविमर्श करण्याचा मला नक्की आवडेल. किंवा समाजातून पुन्हा एकदा आमच्या संभाजी ब्रिगेडचे दादांनी बऱ्याच जणांचे कार्यक्रम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देते की मनुस्मृतीवरती पुन्हा एकदा तेवढंच परखड बोलण्यासाठी मी क्षिप्रा नक्कीच तयार असेल. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांसाठी ज्यांनी भरभरून या व्याख्यानाला प्रतिसाद दिला, शेअर केला, लाईक केले, खूप कॉमेंट्स केले, नंतर निवांत तुम्हा सगळ्यांच्या कॉमेंट्स वाचून प्रतिसाद देईल. पण पुन्हा एकदा माझ्या सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या विचारपीठावरून जिजाऊ ब्रिगेडची प्रदेश प्रसिद्धी प्रमुख या नात्याने पुन्हा तुम्हा सगळ्यांचे शिव आभार. जय जिजाऊ, जय शिवराय.